Hello dear viewers, I am your friend Vilas Chavan. You are watching brainstorming activities for the poem Indian viewers. तर सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करतो. आणि हां, आत्तापर्यंत जर तुम्ही ह्या पोएमचा पहिला पार्ट पाहिला नसेल तर तो पाहावा, कारण त्यामध्ये आइस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पोएमचे डिटेल्ड ॲनालिसिस तिथं केलेलं आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज समजायला आणि सोडवायला सोप्या जातील. त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. सो लेट स्टार्ट ब्रेनस्टॉर्मिंग विदाउट वेस्टिंग टू मच टाइम. Look here. Activity A1. Discuss with your partner about the following vocations. Vocations चा अर्थ होतो उपजीविकेचा धंदा किंवा मग पेशा. A. Weaving, B. Tailoring, C. Knitting and D. Embroidering. Now we will discuss them one by one. First of all, weaving. Weaving is a craft of textile production in which two distinct sets of yarns or threads are interwoven at right angles to form a fabric or cloth. The longitudinal threads are called the warp and the lateral threads are the weft or filling. Cloth is usually woven on a loom. विणकाम ह्या कलेमध्ये दोन प्रकारचे धागे असतात. लेंथवाईज पसरलेले धागे असतात, त्यांना वाप म्हटलं जातं, आणि त्यांच्यामधून खालून वर व वरून खाली जे गुंफले जाणारे धागे आहेत त्यांना वेफ्ट म्हणतात. व विणकाम मुख्यत्वे करून हातमागावर केली जाते. नेक्स्ट, टेलरिंग. टेलरिंग means to sew, join, reinforce or finish clothing or other items. It is the art of creating new pieces of clothing from patterns and designs or alter existing garments to fit customers better. टेलरिंग मध्ये कपडे कापून शिवून जॉईन केले जातात आणि मूळ कापडापासून ग्राहकांना साजेसे असे कपडे तयार केले जातात. नेक्स्ट, निटिंग. निटिंग. In knitting, the thread or yarn is made into cloth and other crafts. It consists of stitches of the material following in order run together. In addition to being fun and creative, knitting has health benefits. निटिंग मध्ये एका कापडामध्ये एका पाठोपाठ धागे ओवले जातात. ठिकठिकाणी टाके देखील असतात आणि ही कला सर्जनशीलता आणि मौजेबरोबरच आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. नेक्स्ट, एम्ब्रॉयडरिंग. Embroidery is the process of decorating fabric or other materials using a needle to apply thread or yarn. Embroidery is an ancient form of needlework that has been used worldwide to embellish textiles for decorative and communicative purposes. Embroidery means भरतकाम. यामध्ये सुईच्या साहाय्याने वेगवेगळ्या शोभेच्या डिझाईन्स बनवल्या जातात. ही कला प्राचीन काळापासून प्रचलित आहे आणि कापडाला शोभा आणण्यासाठी व दळणवळणासाठी देखील या कलेचा वापर करता येतो. नेक्स्ट, A2. डिस्कस द व्हेरियस प्रॉडक्ट्स मेड बाय द वीवर्स इन द पोएम. कवितेमध्ये विणकर जे आहेत त्यांच्याद्वारे विविध जे कापड तयार केले गेले त्यांची नावे आपल्याला इथे द्यायची आहे. द रोब्स, मॅरिज वेल्स अँड अ फ्युनरल श्राउड. Next activity, second. The words in the three stanzas of the poem mention different times of a day. Complete the table. अर्ली मॉर्निंग साठी इथे दिलेला आहे ब्रेक ऑफ डे. नंतर विवर्स व्ह्यू रोब्स फॉर द न्यू बॉर्न चाइल्ड. आता लेट इन द इव्हिनिंग यासाठी फ्रेज झालेली आहे ॲट फॉल ऑफ नाईट. आणि विवर्सवर काय आहे तर विवर्स व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. नेक्स्ट, कोल्ड नाईट. मग फ्रेज काय आहे कोल्ड नाईट साठी? इन द मूनलाइट चिल. आणि व्ह्यूअर्स वर काय आहे तर व्ह्यूअर्स व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. लेट्स गो अहेड. लुक हियर, ॲक्टिव्हिटी 3. द पोएम रिव्ह्यूज 3 phases of life. Fill in the blanks with feelings and colors appropriate to the phases of life. One is done for you. 3 stages of life have been given here and we have to describe color and feeling.
Look here, newborn or childhood. The color is used blue and feeling is hopes and expectations. Now let us talk about youth and adulthood. So color is purple and green, and in old age and death the color is white. Now let us see feeling. For youth or adulthood, the feeling is enthusiasm and caring, and for old age or death, sorrow and solemnity, म्हणजेच दुःख आणि गांभीर्य किंवा गंभीरता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 4. Complete the viewer's view in the chill moonlight. The answer is a funeral shroud for a dead man. Next, 5. Pick out 2 words used to describe the viewers in the last stanza. Also state their importance. So look here, these are the 2 words used for viewers in the last stanza: solemn and still. And their importance is, viewers are viewing a dead man's funeral shroud, therefore they are solemn and still. They know that it is the last garment worn by them for a dead man, perhaps unwilling to view a funeral shroud, but they have to. कवितेमध्ये विणकरांसाठी 2 शब्द आलेले आहेत शेवटच्या स्टँजामध्ये, सॉलम अँड स्टिल. आणि त्याचं महत्त्व असं आहे की कदाचित त्यांची इच्छा नाही आहे हे विणायचं, कारण ते सॉलम आणि स्टिल आहे, परंतु नाईलाजास्तव त्यांना ते विणावं लागते. असं कवितेमध्ये स्पष्ट नाही, पण त्यांच्या भावना अशा दिसून येतात. नेक्स्ट, एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ व्ह्यूअर्स. नाउ लेट्स सी द आन्सर. Handloom weavers are struggling a lot. Since the advent of the power loom, the handloom industry has been struggling. There are 2 sides to the struggle, one of the head of the handloom societies and the other of the weavers. The cost of silk has increased manifold, making the production cost higher than ever before. बघा, विणकरांना फार संघर्ष करावा लागतो आणि पॉवरलूमच्या आगमनामुळे पॉवरलूम सोबत स्पर्धा करावी लागते. त्याचबरोबर रेशमाचे भाव खूप वाढल्यामुळे उत्पादनाला देखील फार खर्च लागतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, डिस्क्राइब इन युअर ओन वर्ड्स द स्टेप्स ऑफ मेजर्स दॅट कॅन बी टेकन टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ द व्ह्यूअर्स. विणकरांचे अडचणी दूर करण्यासाठी कोणती पावलं आपण उचलली पाहिजे, त्याच्यावर उपाय काय आहेत ते बघूया. व्ह्यूअर्स शुड हॅव ॲडेक्वेट सप्लाय ऑफ रॉ मटेरियल. दे शुड गेट इन्स्टिट्यूशनल financial support. We should prepare and use handloom fabrics. There must be marketing and export promotion scheme. म्हणजेच कच्च्या मालाचा पुरेसा पुरवठा त्यांना झाला पाहिजे. त्याचबरोबर आपण देखील हातमागाच्या कपड्यांना आपण प्राधान्य दिले पाहिजे आणि मार्केटिंग आणि निर्यातीसाठी काही योजना असल्या पाहिजे. लेट्स गो अहेड. Express your own views and opinions from the viewer's point of view and complete the following table. एक टेबल दिलेला आहे बघा, आणि आपल्याला विणकरांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. इन द फर्स्ट कॉलम स्टँजा इट मीन्स स्टँजाज आर देअर. इन द सेकंड कॉलम ॲक्टिव्हिटीज डन बाय देम and their views and opinion in the third column. Look here, in the first stanza, what is the activity done by them? Robes for a newborn child. तर सेकंड स्टँजामध्ये काय केलं त्यांनी? मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन हे ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. नंतर आहे थर्ड स्टँजामध्ये अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड त्यांनी विणलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? व्ह्यूज आणि ओपिनियन, द व्ह्युअर्स फील आणि त्यांना कसं वाटतं, त्याचबरोबर बिकॉज आणि त्याच्या पाठीमागची कारणं द्यायची आहे. इथं बघा ही उदाहरणं खाली दिलेली आहे. नंबर 1, फॉर द फर्स्ट स्टँजा, the viewers feel happy because the arrival of a baby is the joyful moment for all. कारण इथं बाळाचं आगमन होत असतं आणि प्रत्येकाला आनंद होतो, म्हणून ते हॅपी फील करतायत. नंतर आहे सेकंड, फॉर सेकंड स्टँजा, द व्ह्युअर्स फील एनर्जेटिक अँड एन्थुझियास्टिक बिकॉज इट इज द टाइम टू स्टेप इन टू अडल्टहुड अँड रिस्पॉन्सिबिलिटी. सेकंड स्टँजामध्ये जे त्यांच्या भावना आहेत त्या अगदी उत्साहित आहेत, आणि त्याचं कारण असं आहे की ही जी वेळ आहे तारुण्यातून अडल्टहुडमध्ये आणि जबाबदारीमध्ये प्रवेश करण्याची वेळ आहे. अँड द लास्ट स्टँजा,
They become calm and serious because they are weaving the last garment for a dead man. आता तिसऱ्या स्टँजामध्ये मात्र त्यांच्या भावना ज्या आहेत त्या गंभीर आहेत आणि ते शांत आहेत, कारण कदाचित हे शेवटचे वस्त्र एका मृत माणसासाठी ते विणत आहेत. नेक्स्ट A3. Pick out the rhyming words from the poem. Look here, these are the rhyming words: day, gay, wild, child, night, bright, green, queen, still, chill, cloud, shroud. Okay, now second activity: give antonyms and synonyms of the following and make sentences of your own. Friends, I have given the antonyms and synonyms for these words, and it is the home assignment for you. You have to frame the sentences on your own. So let's see the synonyms and antonyms here. Look here, new. Now antonyms for new: old, synonym novel; bright, dark, and synonym shiny. For dead, antonym is alive and synonym is living. Still, antonym noisy, synonym calm. Wild, antonym tame and synonym savage. Fall, antonym rise and synonym collapse or drop. Then child, antonym is adult and synonym is infant. Okay, let's go ahead. Look here now. Make a word register for clothes, attire or dress. इथं तुम्हाला पोशाख, कपडे वगैरे असतील त्यांचं वर्ड रजिस्टर करायचं, म्हणजे त्यांच्या संबंधित काही शब्द द्यायचे. बघा, कॉस्ट्यूम, अपॅरल, ड्रेस, गाब, गेटअप, युनिफॉर्म, वेस्टमंट, कलर, साइज, गारमेंट, रोब्स, वेल्स, फ्रॉक, शूट, डर्स, एन्सेम्बल इट्सेट्रा. आता याच्यातले बरेच शब्द तुम्हाला माहितीच आहे. 2-3 शब्द नवीन असावेत कदाचित. अपॅरलचा अर्थही पोशाख होतो. डर्स म्हणजेच जीर्ण झालेले वस्त्र, ज्याला आपण चिंध्या म्हणतो. एन्सेम्बल म्हणजेच कलर कॉम्बिनेशन असलेले काही कपड्यांचा संच आहे, त्याला एन्सेम्बल असे म्हणतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A4. Sub activity: first, complete the following table. In the first column there are figures of speech, and in the second column lines. We have to mention the lines. So look here, we will see the whole poem here and we will find out the lines. आता आपण काय करणार आहोत, इथं ओळी न लिहिता आपण पूर्ण कविताच बघूया आणि प्रत्येक ओळीमध्ये कोणकोणते फिगर्स ऑफ स्पीच आहेत ते तिथं बघूया. ठीक आहे. सो लुक हियर, दिस इज द होल पोएम. नाउ let's find out the figures of speech in the poem. Look here. In the first line we find alliteration and metaphor. We were swimming. W sound is repeated and that's why there is alliteration. And at break of day. This time is compared with the first stage of human life, that is childhood or birth. And there is a hidden comparison and therefore there is metaphor. Okay. In the second line, alliteration. Garment so gay. G sound is repeated. Then simile and imagery. Friends, I have already discussed all these figures of speech in the first part, and that's why I am asking you to watch the first part first and then solve these brainstorming activities. Why? Because it will become very easy for you. Okay, let's go ahead. Alliteration. Now the second stanza. Metaphor in the first line, then simile and imagery in the third line, alliteration in the last line of the second stanza. Then third stanza, first line alliteration, then metaphor in the second line. Moonlight chill is compared with the last stage of the human life. Then simile and imagery, and the last line of the poem there is alliteration. Okay. तर अशा प्रकारे जवळपास प्रत्येकच ओळीमध्ये आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच आढळते. नाउ लेट्स गो अहेड. The rhyme scheme in the first stanza is AABB. Find rhyme schemes in the second and third stanzas. Now look here. In the first stanza rhyme scheme is AABB, and the same rhyme scheme is there in second stanza AABB, and in the third stanza also the same rhyme scheme is there AABB. Okay. Now activity A5, sub activity. First, the poet has asked a question at the beginning of every stanza. Explain the effect it creates on the reader. कवितेमध्ये कवीने प्रत्येक स्टँजामध्ये एक एक प्रश्न विचारलेला आहे, तर त्याचा इफेक्ट काय आहे ते आपल्याला इथं द्यायचं आहे. लेट्स सी हियर. लुक हियर.
Now let us have the explanation. Look here. When the poet asks the questions, we are as curious as the poet to know the answers. This question answer series enhances the effectiveness of poet's thoughts, viewers' feelings and readers' understanding of their thoughts and feelings. प्रश्न विचारताना पोएट जितके क्युरियस आहेत तेवढेच रीडर्स क्युरियस होतात. ते प्रश्न कवींचे विचार परिणामकारक बनवतात, विणकरांच्या भावना परिणामकारक बनवतात, तर कवींचे व विणकरांचे विचार व भावना या दोन्ही गोष्टी आपली अंडरस्टँडिंग परिणामकारक करतात. ठीक आहे. नाउ लेट्स मूव टू द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज पोएटिक अप्रिशिएशन. Poetic appreciation. Friends, this is the compulsory activity in your board exam. For this activity, you will be provided with some points and you have to explain every point on the basis of the poem you have studied. Now, let's go point by point. Look here, about the poem of poet and title. So, you have to mention here the title of the poem and the name of the poet. So, you can write like this. Indian Viewers is written by one of the outstanding Indian poets, Sarojini Naidu. Now the second point is the theme. Indian Viewers highlights the craft and skill of the viewers. It throws light on the three important stages in a man's life: birth, marriage and death, and relates them to different colors and different times of the day. या कवितेचा मुख्य विषय आहे की मानवी जीवनातल्या मुख्य 3 स्टेजेस, बर्थ, मॅरेज अँड डेथ, आणि ते दाखवण्यासाठी कवीने विविध रंगांचा वापर केलेला आहे आणि दिवसातील विविध वेळेंचा वापर केलेला आहे. नेक्स्ट, पोएटिक स्टाईल. द पोएम हॅज अ क्वेश्चन आन्सर पॅटर्न. द पोएट युजेस अ नंबर ऑफ लिटररी डिव्हाइसेस टू एक्सप्रेस हर आयडियाज लाईक सिमिली, इमेजरी, मेटाफर अँड एलिट्रेशन. ह्या कवितेमध्ये प्रश्न उत्तर असं एक पॅटर्न दिलेलं आहे आणि कवीने वेगवेगळे पोएटिक डिव्हाइसेस वापरलेले आहेत, जसे की सिमिली, इमेजरी, मेटाफर आणि एलिट्रेशन. नेक्स्ट, पोएटिक डिव्हाइसेस यूज्ड इन द पोएम. आता जवळपास वरच्यासारखंच उत्तर इथं असेल. मेटाफर, सिमिली, इमेजरी अँड एलिट्रेशन ह्या पोएटिक डिव्हाइसेसचा वापर इथं झालेला आहे. नेक्स्ट, राइम स्कीम. लुक हियर, ऑल स्टँजाज हॅव द सेम राइम स्कीम, दॅट इज AABB. नेक्स्ट, स्पेशल फीचर्स. This poem has a question answer series. There is use of poetic devices in almost each line. पुन्हा तेच आपल्याला सांगावं लागेल की कवितेमध्ये क्वेश्चन आन्सर सिरीज आहे आणि जवळपास प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला पोएटिक डिव्हाइसेस आढळतात. ठीक आहे. नेक्स्ट, मेसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोएम. द व्ह्यूअर्स लेबर कंटिन्युअसली फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट अँड देअर ॲटिट्यूड अफेक्ट्स द काइंड ऑफ वर्क दे produce. The poet has linked the stages of man's life with the garments the viewers view at different times of the day. सुपरफिशियली पाहिलं तर विणकर अहोरात्र परिश्रम करतात आणि ते कोणत्या प्रकारचं काम करतात त्यावर त्यांची मानसिकता अवलंबून असते. नेक्स्ट अँड द लास्ट पॉइंट, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. यू कॅन राईट लाईक दिस. द व्ह्यूअर्स आर हॅपी ॲट ब्रेक ऑफ डे. Their mood is energetic and enthusiastic in the afternoon, but they become calm and serious at night. Their mood reflects the garment they weaving and for whom they are weaving. The poem also depicts how the weavers use their craft and skill to lead a strenuous life. या कवितेबद्दल आपलं मत मांडायचं आहे. विणकर सकाळी आनंदी असतात, संध्याकाळी ते उत्साही असतात, तर रात्री ते शांत आणि गंभीर असतात. विणकर आपली कला आणि कसब वापरून खडतर जीवन कसे जगतात हेही या कवितेतून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड ऑल द ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग पोएटिक अप्रिशिएशन. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक आणि शेअर करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण पुढचे व्हिडिओज मी जसे अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. सो थँक्यू फॉर बिंग विथ मी. थँक्यू व्हेरी मच.